भोपाळ शेकडो वर्षांचा इतिहास असलेलं हे शहर. यांनी अनेक राजांची राज्य घडताना पाहिली, पडतानाही पाहिली. पण 2 डिसेंबर 1984च्या रात्री या शहरामध्ये जे काही घडलं त्याचं हे शहर फक्त एक विटनेस नव्हता, तर विक्टिमही होता. ही हजारो लोकांचा बळी घेतलेल्या एका घटनेची गोष्ट आहे. ही भोपाळ गॅस ट्रॅजेडीची गोष्ट आहे. दोन डिसेंबरला मध्यरात्री भोपाळमधलं हमीदिया हॉस्पिटलमध्ये रात्री साधारण 1:15च्या सुमारास एक माणूस आला. सुरुवातीला फारच किरकोळ वाटणारे सिम्पटम्स घेऊन तो या हॉस्पिटलमध्ये आला की डोळे चुरचुरत आहेत, घशाला कोरड पडली आहे किंवा घसा दुखल्यासारखं होतं आहे. बेसिक आय ड्रॉप्स किंवा काही अँटीबायोटिक्सनी त्याची ट्रीटमेंट सुरू होणारच. इतक्यात हळूहळू करून अजून पेशंट्स सिमिलर सिम्पटम्स घेऊन त्या हॉस्पिटलमध्ये यायला लागले. 1:15 वाजता हा पहिला माणूस आल्यापासनच्या 1 तासामध्ये तब्बल 4,000 लोक त्या हॉस्पिटलमध्ये सेम सिम्पटम्स घेऊन आली. बापरे. काय घडतंय हे कळायच्या आतच त्यांना ऑलरेडी हे कळून चुकलेलं की आता फार उशीर झाला. टिपिकल एक विंटरची जी रात्र असते, हिवाळ्यातली जी टिपिकल रात्र असते तशीच रात्र होती 2 आणि 3 डिसेंबरच्या मधली रात्र, जेव्हा लोक आपापल्या घरी शांतपणे झोपलेली. अचानक काहीतरी बदल झालेला सगळ्यांनाच जाणवला, कारण अगदी फिट अँड फाईन असलेली लोकही त्यांना श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला, त्यांचे डोळे चुरचुरायला लागले. म्हणजे इमॅजिन कर, तू झोपलायस आणि तुझ्या अंगावर अचानक कोणीतरी मिरचीची पूड टाकली आहे. मग अंगाची जी आग होईल, श्वास घेताना जसं तिखटपणा जाणवेल, श्वास घ्यायला त्रास होईल, ठसका लागेल, खोकला येईल, डोळे चुरचुरतील, झोंबतील आणि काहीही कळायच्या आतच अख्खं गाव, आजूबाजूची सगळी लोक, सगळे परिवार ह्या गोष्टींनी त्रस्त व्हायला लागले. जे स्ट्रे ॲनिमल्स होती, काही लोकांच्या घरी जी गुरं होती, रस्त्यावरचे कुत्रे, मांजरी, यांनासुद्धा सेम गोष्टी व्हायला लागल्या. ते अस्ताव्यस्त पळायला लागली. पण कुठे पळायचं हे लोकांना कळतच नव्हतं. लोकांना फक्त कळत होतं की आत्ता मी जिथे आहे तिकडे सुरक्षित नाही आहे, मी माझ्या घरी, माझ्या शहरामध्ये सुरक्षित नाही आहे, कारण ॲज इफ हे शहरच आपल्याला खायला उठलं आहे का, इतका दाह त्यांच्या सगळ्यांच्या अंगावर होत होता. लोकांनी आपली घरंदारं, संसार टाकून तिथनं पळ काढला. इतकंच नाही तर आता आपलं काहीच होऊ शकत नाही या निराशेने, पॅनिकनी, भीतीने लोकांनी आपली घरातली लहान मुलं ही घरातच सोडून पळ काढला. एक परिवार तर असा होता ज्यांना लक्षात आलं की आता आपला एंड जवळ आलेला आहे, त्यामुळे ते सगळे लोक धावायचा प्रयत्न करत असतानाच रस्त्यात आहेत तिथे बसले की शेवटचे काही क्षण आपल्याला एकमेकांसोबत घालवता येतील. हे काय झालं, कसं झालं, कुठे झालं, ह्याचीही गोष्ट आहे. आणि ही गोष्ट समजून घ्यायला आपल्याला फार मागे नाही जायचं आहे. अवघा 1 तास मागे जायचं आहे. 2 डिसेंबर आणि 3 डिसेंबरच्या मधल्या रात्री एक्झॅक्ट 12 वाजता भोपाळमधल्याच युनियन कार्बाईड कंपनीमध्ये काम करत असलेल्या काही लोकांना रात्री 12च्या सुमारास काम सुरू करताना, कारण 11 वाजता त्यांची नुकतीच शिफ्ट सुरू झालेली आणि 12 वाजता त्यांना थोडे त्यांचेही डोळे चुरचुरायला लागले किंवा त्यांना श्वासात तो एक जडपणा, घशात खरखर हळूहळू जाणवायला लागली. त्यामुळे त्यांना ही शक्यता वाटत होती की कदाचित काहीतरी गॅस लीक होत आहे का. पण ती गॅसची फॅक्टरी होती, तिथल्या वर्कर्सना सवय होती, त्यामुळे त्यांचा जो सुपरवायझर आहे कुरेशी, यांच्यापर्यंत ज्यांनी जेव्हा ही घटना नेली तेव्हा ते म्हणाले, एक काम करूया, एनिवे आपल्या टी ब्रेकची वेळ झालीच आहे, सो एक चहा पिऊया आणि मग बघूया काय होतंय ते. हे वर्कर्स 15 मिनिटाचा टी ब्रेक घ्यायला गेले, पण येईपर्यंत त्यांना 45 मिनिटं लागली, कारण आरामात चहा पिऊन गप्पा मारून मग बघू हे
ह्या ॲटिट्यूडने ते आरामात 45 मिनिटांनी जेव्हा चहा पिऊन आले तेव्हा ऑलरेडी खूप जास्त उशीर झालेला. कीटकनाशकं बनवणारी ती फॅक्टरी होती आणि तिकडे त्या कीटकनाशकं किंवा त्यांचं प्रॉडक्ट बनवण्यासाठी लागणारा एक इन्ग्रेडियंट म्हणजे होता MIS नावाचा एक गॅस. MIS म्हणजे मिथाईल आयसोसायनेट नावाचा एक गॅस. ओके. जो तिकडे 3 टँक्समध्ये भरून ठेवलेला. त्यातलं एक टँक ज्याचं नंबर 610 नंबरच्या टँकमधला गॅसचं प्रेशर अचानक वाढतंय स्टोअर केलेल्या, हे त्या वर्कर्सना लक्षात यायला लागलं. आयडियली त्याचं जे प्रेशरची लेवल आहे, ऑफकोर्स त्याचं युनिट आपल्याला थोडं टेक्निकल वाटेल, LBS पर स्क्वेअर इंच असं आहे, पण आत्ता आपण त्या युनिटमध्ये न पडता असं समजूया की त्याची लेवल ही आयडियल 2 असायला पाहिजे होती. पाऊंड्स पर स्क्वेअर इंच मध्ये राईट 2 असायला पाहिजे. करेक्ट, 2 असायला पाहिजे होती. जेव्हा त्यांना असं सुरुवातीला शक्यता जाणवली की आता काहीतरी इश्यू आहे, जेव्हा त्यांनी ॲक्च्युली टी ब्रेक घेतला त्यावेळेला ती लेवल 2ची 10वर गेलेली होती. बापरे, खूप डेन्सिटी वाढली, खूप ड्रास्टिक 2वरून 10वर वाढली. पण त्यांनी ह्याच्यावरनं असं निष्कर्ष काढायचं ठरवलं की ह्या मशीनमध्ये प्रेशर मोजण्याचं जे मशीन आहे त्याच्यात फॉल्ट आहे. जेव्हा ते टी ब्रेक घेऊन 45 मिनिटांनी आले तेव्हा ही लेवल 40पर्यंत गेलेली होती. बापरे बाप. आणि त्यांच्या डोळ्या देखतच बघता बघता ही लेवल 40वरनं 55पर्यंत जाऊन पोहोचली आणि त्यांना लक्षात आलं की नाव दिस इज अ डिझास्टर. ह्याच्या पलीकडे काहीही होऊ शकत नाही. कारण जेव्हा ती लेवल 10च्या वर गेली तेव्हा त्यांना कळलं की खूप उशीर झालाय. त्या फॅक्टरीमध्ये ह्याच घटनांसाठी किंवा आपत्कालीन स्थितींसाठी 2 वेगवेगळे अलार्म्स होते. पहिला अलार्म होता तो वर्कर्ससाठी होता. दुसरा अलार्म होता तो शहराला अलर्ट करण्यासाठी होता. शहराला अलर्ट करण्याचा अलार्म फार फार तर 1 किंवा 2 मिनिटंच वाजवून बंद केला. वर्कर्स सगळे आपला जीव वाचवून पळून गेले. कारण वर्कर्ससाठीचा अलार्म वाजला आणि त्या अलार्मबरोबर डिटेल्ड सूचना पण मिळाल्या की कुठच्या दिशेने वाऱ्याचा वेग आहे, गॅस लीक असेल तर तो कुठच्या दिशेने गॅस वाहत जाणार आहे आणि तुम्ही वाऱ्याच्या दिशेच्या विरुद्ध यांनी पळा सो तुम्ही सेफ राहू शकाल. अशा प्रकारच्या सूचना वर्कर्सना गेल्या. त्यामुळे सगळे वर्कर्स आपला जीव वाचवून तिकडनं पळाले. जो सुपरवायझर होता कुरेशी, ज्यांनी खरं तर या सगळ्या गोष्टी, ज्याची ही सगळी जबाबदारी होती, तो पण तिकडनं धावत होता. पण तो एका स्लॅबवरनं पडला आणि इंज्युअर झाला. काही काळाने तो हॉस्पिटलमधनं रिकवर सुद्धा झाला. पण तो सोडून बाकी सगळी लोक बऱ्यापैकी त्यांना तिकडनं पळून जाण्यामध्ये त्यांना यश आलं. पण शांतपणे झोपलेले गावकरी जे त्या फॅक्टरीच्या अवघ्या काही बाहेरच होते, त्या गावकऱ्यांना हा अलार्म ऐकून जाग येण्यापेक्षा त्यांना मी म्हटलं तसं हा त्रास जेव्हा सुरू झाला त्या त्रासानेच त्यांना जाग आली. गावकरी आता सैरावैरा वेगवेगळ्या दिशेने पळायला लागले. काही लोक ज्यांच्याकडे गाड्या होत्या ते आपल्या गाड्यांमध्ये बसून एस्केप करून जायच्या प्रयत्नात होते. काही लोक ज्यांच्याकडे गाड्या नव्हत्या ते भोपाळ जंक्शनला तिथल्या रेल्वे स्टेशनवर गेले आणि लोकांचा एक समूह स्टेशनला तिथल्या जंक्शनला पोचला. दुसरा समूह मी जे सुरुवातीला सांगितलं तसं हॉस्पिटलला पोहोचला. ह्या सेकंदापर्यंत प्रशासन, सामान्य लोक किंवा जे भरडली जात होते यापैकी कोणालाच माहिती नव्हतं की नक्की आपल्यासोबत काय चालू आहे. गॅस प्लांट असल्यामुळे एक पुसटची शक्यता लोकांच्या डोक्यात कुठेतरी होती, स्पेशली हॉस्पिटल किंवा पोलीस अधिकारी यांच्या मनात, की ही काहीतरी शक्यता असू शकते. पण रिमोट टॉप 10 थॉट्समध्ये हे तेव्हा तरी त्यांच्या कदाचित आलं नसेल. जेव्हा हा पॅटर्न त्यांना लक्षात आला की डोळ्यात जळजळ, घसा आहे किंवा ह्या गोष्टी, तेव्हा पहिल्यांदा तर तिथले जे पोलीस ऑफिसर होते त्यांनी या युनियन कार्बाईडच्या प्लांटमध्ये फोन केला. 3 वेळा फोन करून त्यांचा फोन उचललाच गेला नाही. कारण वर्कर्स पळून गेले होते. वर्कर्स पळून गेलेले. मॅनेजमेंटला जेव्हा फोन केला, जे नॉट नेसेसरीली तिकडे फॅक्टरीमध्ये होते, त्यांनी सरळ सरळ ही गोष्ट डिनाय केली.
की एव्हरीथिंग इज अंडर कंट्रोल, आमची फॅक्टरी एकदम योग्य पद्धतीने चालू आहे, देर इज ॲब्सोल्युटली नथिंग रॉंग. हॉस्पिटलमध्ये जेव्हा लोक एक एक करून यायला लागली, ते जरी भोपाळमधलं सगळ्यात मोठं हॉस्पिटल असलं तरी त्याची कपॅसिटी फक्त 1200ची होती. तिकडे रात्री शिफ्टला फार फार तर एक 7 ते 8 डॉक्टर्स क्वालिफाईड किंवा सिनियर्स होते. 4000 माणसांचा एकदम आउटपोर आल्यावर सिमिलर सिम्पटम्स, त्यांना काय करायचं हेच कळलं नाही. त्यांनी बेसिक औषधं सुरू केली की डोळ्यांसाठी आय ड्रॉप्स किंवा घशासाठी अँटीबायोटिक्स देणं किंवा अँटी इन्फ्लमेटरी गोळ्या देणं, जे काही त्यांना समजत होतं ह्या प्रकारच्या गोष्टी त्यांनी केल्या. पण नक्की काय झालंय, काय नेचर आहे किंवा गॅस लीकची जी शक्यता जाणवते त्यासाठी काय करायला पाहिजे ह्याची कोणालाही पुसटची शक्यताही नव्हती. जे पोलिसांनी केलं तेच या हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटनेही करायचं ठरवलं, ते म्हणजे युनियन कार्बाईड कंपनीच्या मॅनेजर्सना फोन करणं. त्यांनी फोन केला तो बिपिन अवासी यांना, जे त्या कंपनीचे डिरेक्टर होते आणि त्यावेळेला ते USA मध्ये होते. बिपिन अवासी यांनी त्यांना सांगितलं की दिस इज हायड्रोजन सायनाईड पॉयझनिंग. मी जो MIS गॅस म्हटलं, मिथाईल आयसोसायनेट, तो गॅस हवेच्या संपर्कात आला किंवा तो एका ठराविक प्रेशरच्या किंवा टेम्परेचरच्या पलीकडे वाढला तर रिॲक्शननी जो गॅस तयार होतो तो गॅस म्हणजे हायड्रोजन सायनाईड. आणि हायड्रोजन सायनाईड हा असा गॅस नाही आहे की ज्याला काही उपायच नाही आहे. त्या डिरेक्टरनी फोन करून सांगितलं की त्याचा अँटीडोट सोडियम थिओसल्फाईडचा एक डोस देणं हा त्या गॅस पॉयझनिंगवर अँटीडोट आहे. हे चालू असताना नॅचरली हे जे सोडियम हे जे औषध आहे, हा जो अँटीडोट आहे तो त्यांच्याकडे अवेलेबल होताच असं नाही, पण तो कुठून तरी सोर्स करणं ही सगळी खटाटोप चालू होती. आणि पण तरीही जीवितहानी जी आहे ती होत होती, कारण जी लोक वाचवायला जात होती ती लोक स्वतः पण त्या सिम्पटम्सची तर शिकार होतीच ना. त्यामुळे ह्या सगळा हलकल्लोळ चालू असताना मात्र कॉर्पोरेट जे होतं युनियन कार्बाईडचं ते अत्यंत व्यस्त होतं आपली एक्झिट स्ट्रॅटेजी ठरवण्यामध्ये, आपला जीव वाचवण्यामध्ये. युनियन कार्बाईडचे गॅस लीक आहे. पण या सगळ्याचा इम्पॅक्ट किती मोठा होता, म्हणजे लोकांना खोकला होत होता, त्यांना डोळ्यात चुरचुरत होतं, याच्या पलीकडे जाऊन आणखीन काय त्रास होता, म्हणजे किती फेटल होतं, किती सिव्हिअर होतं आणि त्यातनं किती मोठा इम्पॅक्ट खरं तर त्यातनं तयार होत होता. हे ॲब्सोल्युटली फेटल होतं. सुरुवात जरी खोकला किंवा घसा बसणं किंवा डोळ्यांची चुरचूर ह्याच्यानी जरी सुरू झालं तरी अवघ्या काही तासातच ह्याचं रूपांतर श्वास घेता न येणं, पूर्णपणे लंग्स डॅमेज होणं आणि इव्हेंच्युअल मृत्यू ह्याच्यामध्ये होत होतं. त्या एका रात्रीमध्ये म्हणजे त्या 24 तासामध्ये आपण धरून चाललो तर जवळजवळ 3500 जण इमिडिएटली गेली. बापरे. ॲम्नेस्टी इंटरनॅशनलच्या रिपोर्टप्रमाणे हा आकडा आहे. ऑफकोर्स युनियन कार्बाईडचा वेगळा नंबर आहे, गव्हर्नमेंटचा वेगळा नंबर आहे, प्रत्येकांचा वेगळा नंबर आहे. डायरेक्टली 3500 लोक आणि इनडायरेक्टली म्हणजे थोड्या वेळाने खंगत असं गेलं तर टोटल मृतांचा आकडा हा 22,000 पर्यंत पोचले. बापरे बाप. त्यामुळे ज्यांना हे माहितीही होतं, म्हणजे जे मी पोलीस ऑफिसरचं उदाहरण दिलं त्यांना माहिती होतं की हे गॅस लीक आहे, सो ही जरी तो लोकांना वाचवत होते ते तरी त्यांनी बेसिक स्वतःसाठी प्रिकॉशन घेतलेली, ते म्हणजे तोंडाला अख्खा त्यांनी एक ओला रुमाल बांधलेला. हे असूनही म्हणजे काही दिवसांनीच त्यांच्या डोळ्याची दृष्टीही गेली. सो इमॅजिन ज्या माणसाला माहिती आपण कसं प्रिकॉशन घ्यायचं आणि त्यांनी ती प्रिकॉशन घेतली तरीही त्यांना एवढा मोठा आघात झाला. तर जी लोक हु आर कॉट ऑफ गार्ड, ज्यांना काहीच माहिती नाही आहे, प्राणी आहेत, लहान मुलं आहेत, म्हातारी माणसं आहेत, ॲब्सोल्यूट काही क्लू नसलेली माणसं आहेत, त्यांच्याबद्दल काय झालं असेल. हे एका रात्रीतच ही ट्रॅजेडी संपली नाही तर ही खूप प्रोलॉंग्ड सुरू होती, कारण जे सफर करत होते त्यांना नक्की काय औषध द्यायचं हेच कोणाला कळत नव्हतं. सोडियम थिओसल्फाईड हा एक मार्ग दिसत होता, पण आपली लायबिलिटी कमी करण्यासाठी म्हणा किंवा आपली हे कमी करण्यासाठी अवघ्या काही दिवसातच जे डिरेक्टर होते बिपिन अवासिया त्यांनी आपल्या स्टेटमेंटपासून कम्प्लीट 180 डिग्री युटर्न घेतला.
त्यांनी असं सांगितलं की MIS हा जो गॅस आहे तो पॉयझनस नाहीच आहे नेचरमध्ये. MIS हा कम्प्लिटली नॉन टॉक्सिक गॅस आहे आणि त्यामुळे जरी त्याचं पॉयझनिंग झालं किंवा काही झालं, डोळे चुरचुरले, तर डोळ्यांवर फक्त मॉइश्चर किंवा एक पाण्याची घडी ठेवली तरी ओके होईल. आणि हेच मी त्या डॉक्टरांना सांगितलेलं. सोडियम थिओसल्फेट ह्याची काही गरजच नाही, कारण मुळात देअर इज नो पॉयझनिंग. आणि हे किती दिवसांनंतरचं स्टेटमेंट आहे? हे स्टेटमेंट तसं म्हणायला गेलं तर 10 दिवसांनी आलं, पण द डॅमेज जोपर्यंत कितीतरी लोक गेलेली पण डॅमेज वॉज ऑलरेडी डन. कारण एक जर्मन फार्मासिस्ट होता ज्यांनी आपल्याकडच्या जवळजवळ 5,000 सोडियम थिओसल्फाईडच्या बॉटल्स घेऊन तो भारतात आला या मदत कार्यासाठी. त्यांनी हे औषध देऊन अनेक लोक बरी झाली, पण एका माणसाचा मृत्यू झाला. हा मृत्यू समहाव कोइन्साइडेड विथ बिपिन अवासिया स्टेटमेंट. आणि माहिती नाही, म्हणजे हे अजून हा थोडा स्पेक्युलेशनचा भाग आहे की त्यांनी इन्फ्लुएन्स केलं का किंवा ह्या एका मृत्यूमुळे लोक डाऊट घेतला. पण मेडिकल असोसिएशन्सनी सांगितलं की ताबडतोब सोडियम थिओसल्फाईडचा वापर थांबवा. जोपर्यंत कन्क्लुझिव्ह प्रूफ येत नाही तोपर्यंत सोडियम थिओसल्फाईडचा वापर कम्प्लिटली थांबवा. हे इतकं कन्फ्युजन का क्रिएट झालं, का ते क्रिएट केलं गेलं हे आपल्याला माहिती नाही. पण इंडियन सेंटर फॉर मेडिकल रिसर्च ICMR नी फायनली फेब्रुवारीमध्ये सांगितलं की नाही, हे खरंच हायड्रोजन सायनाईड पॉयझनिंग आहे आणि खरंच सोडियम थिओसल्फाईड हेच ह्याच्यावरचं उत्तर आहे. डिसेंबरचं इन्सिडेंट आणि फेब्रुवारीमध्ये. व्हेरी नाईस. हे सगळं चालू असताना लोकांना जरी सामान्य माणसं ऑफगार्ड झाली असतील किंवा त्यांना नकळत हे सगळं झालं असेल, त्यांना कुठच्याही प्रकारचं ट्रेनिंग नसताना, म्हणजे जे आत्ता आपण भारतात म्हणतो की सिव्हिलियन ट्रेनिंग दिलं पाहिजे डिझास्टर मॅनेजमेंटचं, ते कुठच्याच प्रकारचं ट्रेनिंग त्यांना नसताना जरी त्यांच्याबरोबर झालं असेल तरी प्रशासनाला आणि बाकीच्यांना वॉर्निंग साईन्स हे आधीपासूनच मिळत होते. पण हे वॉर्निंग साईन्स तरी ते आधीचे असतील, पण मला असं वाटतं की ज्यावेळेस तो इन्सिडेंट होतोय त्यावेळेस लोकांना इन्फॉर्म करणं, त्यांची हे कुठलेही असतं ना की काय धोक्याच्या पातळीच्या वरती जर समजा काही गॅसेस ते गेले असतील तर त्यांचे अलार्म्स ट्रिगर होणं आणि त्या सिस्टीम्स बंद पडणं, आणि हे या पद्धतीनं काही झालं नाही का? म्हणजे त्या बाबतीत किती अख्ख्या सिस्टीम्सच त्यांच्या कोलॅप्स होत गेल्या. पहिलं याचं कारण तर आहे की त्यांनी अत्यंत निग्लेक्टफुली ही कंपनी किंवा ही सगळी फॅक्टरी बांधलीच होती. पण दॅट इज अ लार्जर पिक्चर. आत्ता आपण इमिडिएट त्या इव्हेंटचं बघूया. पहिले म्हणजे जे 3 टँक्स होते ज्याच्यात MIS गॅस हा स्टोर्ड होता, ते 3 कायद्याप्रमाणे किंवा त्या सेफ्टी कन्सर्न्सच्या प्रोटोकॉलप्रमाणे एका वेळेला 3ही टँक्स भरलेले असणं हेच मुळात चुकीचं होतं. 610 नंबरचा टँक जो ॲक्च्युली फुटला तो टँक रिकामा असणं एक्सपेक्टेड होतं. तो टँक फुटला म्हणजे ज्याच्यातनं लीक झालं किंवा गळती झाली, तो टँक बंदच असणं एक्सपेक्टेड होतं. पण जरी इन दी इव्हेंट्स की हे प्रेशर वाढायला लागलं तर पहिली मेकॅनिझम ही होती की त्याच्यातनं तो एक वाल्व असेल, तो गॅस बाहेर कुठे उत्सर्जित होण्याच्या ऐवजी जर प्रेशर हे इतकं वाढलं तर त्या व्हॅल्वमधनं तो एका चेंबरमध्ये जाईल. त्या चेंबरमध्ये कॉस्टिक सोडाबरोबर त्याची केमिकल रिॲक्शन होईल सो दॅट तो गॅस न्यूट्रलाइज करता येईल. हेही फेल झालं आणि फर्दर प्रेशर वाढलं तर ते अजून एका चेंबरमध्ये तो गॅस पाठवला जाईल, तो अजून एका वॉल्व थ्रू, जिथे तो बेसिकली जाळून टाकला जाईल आणि पूर्ण संपवला जाईल गॅस. 610 नंबर टँकचा हा वॉल्व आणि हा सेकंड वॉल्व हे दोन्हीही कामच करत नव्हतं. अमेरिकन ही जी कंपनी, मी नंतर त्याची हिस्ट्री पूर्ण वेगळी आहे, पण जेव्हा ही कंपनी भारतात आलेली तेव्हा त्यांनी अश्युअर केलेलं की आमची वेस्ट व्हर्जिनियाचा जो मेन प्लांट आहे त्या वेस्ट व्हर्जिनिया प्लांटसारखा आयडेंटिकल प्लांट आम्ही भोपाळमध्ये बांधतोय. आयडेंटिकल मे बी इन डिझाईन किंवा एस्थेटिक्स, पण नॉट इन सेफ्टी. अमेरिकन वेस्ट व्हर्जिनियामधला जो प्लांट होता तो पूर्णपणे कॉम्प्युटराइज्ड होता आणि त्यामुळे हे सगळे इन्सिडेंट्स जर व्हायला लागले तर कुठचाही मानवी हस्तक्षेपाची गरजच पडणार नाही आणि कम्प्युटर आधीच ते समजून घेऊन
भविष्यात अशा गोष्टी होण्यासाठी थांबवेल, ह्या सगळ्याची प्रोव्हिजन अमेरिकेत आधीपासूनच होती, जी भारतात त्यांनी कधी इन्स्टॉलच केली नाही, कॉस्ट कटिंगसाठी किंवा प्रॉफिटसाठी. बापरे. असे अनेक सेफ्टी व्हायलेशन्स आहेत. मुळामध्ये जे इनिशियल परमिशन त्यांनी घेतलेली, ती परमिशन हा गॅस बनवण्यासाठी नव्हतीच, ती इन्सेक्टिसाइड बनवण्यासाठी होती, ज्याचा कॉम्पोनंट हा गॅस आहे. पण काही कारणांनी, ती कारणं पण आपण नंतर डिस्कस करू, काही कारणांनी त्यांनी तो गॅस अचानक तिकडे बनवायला सुरुवात केली, जे बऱ्यापैकी अनहर्ड ऑफ आहे. कारण स्टोरेज मेकॅनिझम आणि युटिलायझेशन हे सगळं एका ठिकाणी होणं 3-fold रिस्क तुमची वाढवत आहे. बरोबर. हे सगळं चालू असताना मी म्हटलं तसं ती सगळी कंपनी हे कव्हर अप करण्याच्याच मागे होती. मी आता ऍक्च्युअली तिथेच येणार होतो की या सगळ्यामध्ये त्या कंपनीचे काय स्टेटमेंट्स होते. म्हणजे ज्यावेळेस तो गॅस लीक झाला त्यावेळेस तर सुरुवातीला अर्थात त्यांनी डिनाय करण्याचा प्रयत्न केला, पण ह्या सगळ्यामध्ये कंपनीचा काय रोल होता? त्यांनी मान्य केलं की त्यांच्याकडनं गॅस लीक झालाय, त्यांच्याकडनं काहीतरी एक एरर झालाय, नेमकं काय कंपनीला काय म्हणायचं होतं ह्या सगळ्याच्या? सो कंपनीचं खरं स्टेटमेंट काय आहे हे आतापर्यंत कोणालाच माहित नाही, कारण इतक्या वेळात त्यांनी आपापली स्टेटमेंट बदलली. त्यांचं पहिलं स्टेटमेंट हेच होतं की जे मी म्हटलं तसं की हा काही मायनर गॅस आहे, हा पॉयझनस नाहीच आहे आणि त्यामुळे फक्त डोळ्यांना मॉइश्चर दिलं, पट्टी बांधली पाण्याची किंवा ड्रॉप्स टाकले तर होऊन जाईल. कारण मुळात MIS हा गॅस पॉयझनस नाहीच आहे आणि हायड्रोजन सायनाईडचं जे पॉयझनिंग आहे ते होण्याचे काही चान्सेसच नाही आहेत. हे त्यांचं पहिलं स्टेटमेंट होतं. त्यांचं दुसरं स्टेटमेंट होतं की हे जे काही झालेलं आहे ते गव्हर्नमेंट अथॉरिटीजनी आम्हाला योग्य सेफ्टीच्या परमिशन्स दिल्या नाहीत म्हणून झालेलं आहे. त्यांचं तिसरं स्टेटमेंट होतं की हे आम्ही केलेलं नाही आहे, हे सोव्हिएतच्या प्रेशरमध्ये येऊन कोणीतरी आमचा प्लांट टॅम्पर केलेला आहे. बापरे. आणि त्यांचं लास्ट फायनल आणि सगळ्यात रिडिक्युलस स्टेटमेंट होतं की आम्ही कंपनी किंवा कंपनीच्या मॅनेजमेंटने काहीच चूक केली नाही आहे, वर्कर्सनीच आम्हाला सॅबोटाज करण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रत्येक घडीला त्यांची ही स्टेटमेंट्स बदलत होती आणि ही स्टेटमेंट्स देणारा जो माणूस आहे वॉरेन अँडरसन, तो काही काळासाठी भारतात आला. भारतात आल्यावर त्याला चौकशीला सामोरं जायला लागणार होतं, त्याच्या विरुद्धचं अरेस्ट वॉरंट निर्माण झालं. आणि मी जेव्हा काही काळ म्हणते तो काळ आहे फक्त 6 तासांचा. कारण तो जेव्हा भारतात लँड झाला, भोपाळला पोहोचला, त्यानंतर त्याला अरेस्ट कुठे करण्यात आलं तर त्याच भोपाळ म्हणजे त्याच कंपनीच्या सेफ हाऊसमध्ये, बेसिकली गेस्ट हाऊसमध्ये हाऊस अरेस्ट आहे. आणि ज्या क्षणी त्याला कळलं की आता आपल्या अगेन्स्ट क्रिमिनल प्रोसिडिंग्स किंवा मोठा काहीतरी प्रोसिडिंग्स होणार आहेत, तेव्हा त्यांनी आय डोंट नो कोणाला ब्राईब केलं किंवा काय पद्धतीने हे केलं, तो आल्यापासनं अवघ्या 6 तासामध्ये भोपाळहून दिल्लीला गेला आणि दिल्लीहून अमेरिकेला फरार झाला आणि तो शेवटपर्यंत कुणाच्या हाती कधी आलाच नाही. 1984 मध्ये ही घटना घडली. त्याचा मृत्यू फ्लोरिडामध्ये आपल्या घरात निवांत 2014 साली झाला. या काळामध्ये त्याच्या विरुद्धचा गुन्हा सिद्ध झाला, त्याच्या कंपनीला चार्जेस फेस करायला लागले, पण एवढ्या लोकांचं जीव आणि आयुष्य हराम करून तो शांतपणे आपल्या फ्लोरिडाच्या घरी 2014 साली गेला. यानंतर खूप केसेस झाल्या दुर्दैवाने. तेव्हा आपल्याकडे असे काही ठोस कायदे नव्हते ज्याच्या अंडर म्हणजे तुम्ही ह्याच्यात काय म्हणून काय म्हणत कायद्याच्या कचाट्यात काय म्हणून तुम्ही या घटनेला आणाल, राईट? म्हणजे नाधड हे क्रिमिनल आहे, नाधड सिव्हिल आहे, हा निग्लिजन्स म्हणायचा, पण कशा प्रकारे म्हणायचा, तेवढे स्ट्रॉंग कायदेच तेव्हा आपल्याकडे नव्हते. ह्या घटनेच्या आफ्टर मॅथमध्ये एन्व्हायरमेंटल ॲक्ट येणं किंवा फॅक्टरीज ॲक्टमध्ये अमेंडमेंट्स येणं किंवा जे पोल्युटर पे प्रिन्सिपल आहे किंवा म्हणजे ज्या बाकीच्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत ज्यांनी या सगळ्या गोष्टी स्ट्रिक्ट होतात, ही घटना घडल्यानंतर आलंय. त्यामुळे तेव्हा एक छोटा फक्त स्पेशल ॲक्ट करण्यात आला जेव्हा गव्हर्नमेंटनी सांगितलं की ह्या सगळ्यांच्या वतीने आम्ही केस लढू. ती केस चालू असतानाच म्हणजे ती केस चालू होती आणि फक्त 470 मिलियनच्या सेटलमेंटमध्ये ती केस संपली. जरी सगळा गुन्हा सिद्ध झाला असेल, जरी सगळे दोष सिद्ध झाले असतील, तरीही काहीही केलं गेलं नाही आणि हे खूप मोठं खरंच दुर्दैव आहे. कारण ही घटना
एकदा नाही, दोनदा नाही, तर किमान 10 ते 15 असे किस्से आहेत की ही घटना पूर्णपणे थांबवता आली असती आणि 22,000 लोकांचा जीव गेलाच नसता. बाप रे बाप. आता ही कशी थांबवता आली असती हे तुला मी त्या कंपनीच्या हिस्ट्रीमधनं सांगेन. 1917ला ही कंपनी स्थापन झाली. 1934ला ती भारतात आली. भारतात आलेली ही पहिली अमेरिकन कंपनी होती, युनियन कार्बाइड इंडिया लिमिटेड नावाने. अवघ्या काही वर्षातच ही जगातली एक सगळ्यात जास्त नावारूपाला आलेली कंपनी आहे. पण नॉट फॉर ऑल द राईट रिझन्स. सगळ्यात पहिल्यांदा या कंपनीचे काळे कारनामे जाणवले ते म्हणजे वेस्ट व्हर्जिनियामध्ये जेव्हा हॉक्स नेस्टचं टनेल डिगिंगचं काम या कंपनीला दिलेलं. ते टनेल डिग करताना त्यांना असं लक्षात आलं की सिलिका हे मटेरियल त्या दगडामध्ये खूप सापडते आणि जर ते डिग करायला गेलो तर वर्कर्सच्या आयुष्याला रिस्क आहे. सो नॅचरली एक सेन कंपनी काय करेल, त्यामुळे वर्कर्स लोकांनी हे आम्ही काम करणार नाही म्हणून सांगितलं. सो त्यांनी नेक्स्ट बेस्ट ऑप्शन निवडला की जर वर्कर्स करायला तयार नाही आहेत, लोक नाही म्हणत आहेत, तर आपण एक काम करूया, अशा लोकांना घेऊया जे इतके डेस्परेट आहेत आणि गरीब आहेत की त्यांना नाही म्हणणं अफोर्डच ते करू शकणार नाही. सो त्यांनी जवळजवळ 300 ते 400 आफ्रिकन अमेरिकन लोकांना हे टनेल खोदायच्या कामाला लावलं, नोईंग फुल्ली वेल की हे टनेल खोदत नव्हते तर आपली स्वतःची ग्रेव्ह खोदत होते. हे टनेल खोदतानाच सिलिकोसिस होऊन ॲज एक्सपेक्टेड जवळजवळ 476 एम्प्लॉईज, वर्कर्स जे बऱ्यापैकी आफ्रिकन अमेरिकन, मॅक्सिमम त्यातले आफ्रिकन अमेरिकन वंशाचे होते, त्यांचा मृत्यू झाला. बापरे. आय थिंक पूर्ण ह्याच्यामध्ये तुला ना एक प्रिव्हिलेज आणि जी व्हाईट सुप्रिमसी वाला जो फॅक्टर आहे तो लक्षात प्रत्येक पॉईंटला येईल. इथेच ते थांबले नाही. वेस्ट व्हर्जिनियाची फॅक्टरी जेव्हा इंडियात आली, मी म्हटलं तसं त्यांनी खूप आपल्याला अश्युरन्सेस दिलेली की एक्झॅक्ट सेम आहेत, पण सेफ्टीसाठी जेवढी त्यांनी वेस्ट व्हर्जिनियामध्ये काळजी घेतलेली त्याच्या अर्धी काळजी त्यांनी भारतात घेतली नव्हती, कारण थर्ड वर्ल्डच्या आयुष्य किंवा थर्ड वर्ल्डच्या लाईफ्स खूप स्वस्त असतात, राईट. त्यामुळे हा पॅटर्न परत परत दिसत येईल. ही दुसरी वेळ होती. तिसरी वेळ होती जेव्हा 1960मध्ये पोर्तोरिकोमध्ये त्यांच्या अगेन्स्ट एक केस फाईल झाली याच व्हायलेशन्ससाठी. जेव्हा या केसमध्ये त्यांच्या विरुद्ध निकाल लागला तेव्हा त्यांनी म्हटलं ठीक आहे, आम्ही फाईन भरू, पण आम्ही आमचं काम थांबवणार नाही. त्यांनी तो फाईन भरला, पण कुठच्याही प्रकारे बदल करून त्यांचं काम थांबवलं नाही. बापरे. याच्यानंतरची केस झाली की डिस्पाईट ऑल दीज सेफ्टी रेग्युलेशन्स, जेव्हा वेस्ट व्हर्जिनियामध्ये एका छोट्या पाईपमधनं एक लीक झालं आणि एक एम्प्लॉई त्यांचा इंजॉर झाला, जो काही वर्षांनी ठीक पण झाला. पण हे झाल्या त्यांनी तिथलं MIS गॅसचं मॅन्युफॅक्चरिंग भारतात आणलं अवघ्या एका वर्षातच. जे मी तुला मगाशी म्हटलं की गॅसचं स्टोरेज आणि मॅन्युफॅक्चरिंग आणि त्याचं पुढचं आउटकम हे एकाच ठिकाणी होणं, ही जी रिस्क आहे ती तिथलं त्यांनी मॅन्युफॅक्चरिंग काढून भारतामध्ये आणलं, कारण परत थर्ड वर्ल्डच्या लाईफ्स किती स्वस्त आहेत, राईट. भारतात सुद्धा हे होण्याची त्यांची पहिली वेळ नव्हती. ह्याआधी 1978 साली एक नॅप्था नावाच्या केमिकलमुळे तिकडे एक फायर, एक आग पेटली. त्यानंतर लगेचच 1981मध्ये सुद्धा तिथला एक फॉस्डीन नावाचा गॅस लीक झाला आणि त्याच्यामध्ये एक मोहम्मद अशरफ नावाचा एम्प्लॉई होता, त्यांनी आपला जीव गमावला. यानंतर त्यांनी आपलं काम थांबवलं किंवा सुधारणा केली का, तर मुळीच नाही. ऑक्टोबर 1982मध्ये अजून एक गॅस लीक झाला. पण ह्या सगळ्या गॅस लीकमध्ये किंवा ह्याच्यामध्ये त्यांनी ठरवलं की सेफ्टी मेजर्स वाढवण्यापेक्षा आपण कॉस्ट कटिंग करूया. त्यामुळे 800ची कपॅसिटी असलेल्या फॅक्टरीमध्ये 800 एम्प्लॉईजच्या ऐवजी त्यांनी ती संख्या 600वर आणली, केवळ प्रॉफिट वाढवण्यासाठी. आणि ही 600वर संख्या आणल्याचा मेन परिणाम असा होता की जे रोटेशनमध्ये सिस्टीम किंवा रोटेशनमध्ये शिफ्ट लागलेल्या ते कमी झालं. त्यामुळे समजा मी एक एम्प्लॉई आहे, माझी शिफ्ट समजा 6 वाजता संपते आणि एक्सपेक्टेड असं आहे की तू 6 वाजता येणार, मी तुम्हाला रिलीव्ह केल्यानंतर तुझी शिफ्ट सुरू होणार. पण हे इतकं कॉस्ट कटिंग आणि इतक्या एम्प्लॉईजचा नंबर कमी केल्यामुळे जास्त तास काम करावं लागलं एक, आणि दुसरं हे रिलिव्हिंगचा सिस्टीमच कमी झाली. त्यामुळे देर वर टाइम्स जिथे
कोणीही एम्प्लॉईज नाही आहेत आणि तो अनमॉनिटर्ड त्यांचा प्लांट आहे. असा प्लांटही सोडून दिला त्यांनी. येस. आणि असंही नाहीये की भारतात कोणाला हे कळत नव्हतं. म्हणजे मी जे आधीच्या वॉर्निंग्स म्हणत होते इट इज ऑल पब्लिक नॉलेज. सो ह्या 7-8 वेळा हे थांबता आलंच असतं. पण अजून व्हायोलेशन्स ऐक. जेव्हा मोहम्मद अशरफचा मृत्यू झाला तेव्हा त्याचाच एक मित्र आणि इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट होता राजकुमार केसवानी. त्यांनी बराच काळ रिसर्च करून अनेक एक्सपोजेस केले ह्या सेफ्टी रेग्युलेशनबद्दल आणि प्रायमरीली 3 आर्टिकल्स. त्याचा जो भोपाळी एक पेपर होता जो साप्ताहिक त्याचं निघायचं रपट नावाचं म्हणजे रिपोर्ट नावाचं, त्याच्यामध्ये 3 आर्टिकल्स त्यांनी लिहिली आणि त्याची नावंही कॅची होती आणि त्यातली इन्फॉर्मेशनही खूप महत्त्वाची होती. बचाइये हुजूर इस शहर को बचाइये हे त्याचं पहिलं आर्टिकल होतं, ज्यात त्यांनी काय शहराला डेव्हस्टेशन होऊ शकतात हे सांगितलं. ज्वालामुखी के मुंह में बैठा है भोपाल हे त्याचं दुसरं आर्टिकल होतं. ना समजोगे तो मिट जाओगे वॉर्निंग देणारे हे त्याचं तिसरं आर्टिकल होतं. पण प्रशासनाने किंवा कोणीही, त्या कंपनीने तर एक्सपेक्टेशन नाही आहेत पण प्रशासनानेही कधीच या आर्टिकल्सची दखल घेऊन काहीही केलेलं नाही. एवढंच नाही तर सगळे प्रशासकीय अधिकारी सेम नसतात रे. एक प्रशासकीय अधिकारी होता ज्याला खूप आधीच हे लक्षात आलेले लेट 70s मध्येच की ही फॅक्टरी म्हणजे इन इटसेल्फ तर नक्कीच धोकादायक आहे पण ती शहराच्या मानवी वस्तीच्या इतक्या जवळ असणं हे अजून धोकादायक आहे. तो IAS ऑफिसर होता. त्याचं नाव होतं महेश बुच, MN बुच, जो तिथलं म्युनिसिपल कॉर्पोरेशनचा चीफ होता. त्यांनी ह्या कंपनीला नोटीस पाठवली की हे सगळे वायलेशन्स आहेत त्यामुळे यू शिफ्ट इमिजिएटली. आणि शिफ्ट झालं पण फॅक्टरी नाही, तो अधिकारी. ही नोटीस पाठवल्याच्या काही काळामध्येच त्या अधिकाऱ्याचीही बदली झाली. ह्या इतक्या वेळेला संधी मिळालेली आपल्या प्रशासनाला, तिथल्या लोकांना की हे पुढचं डेव्हस्टेशन थांबवावं, पण कॉर्पोरेट ग्रीड असेल किंवा भ्रष्टाचार असेल किंवा आय डोंट नो काय कारण आहे, हे प्रत्येक वॉर्निंग साईन्स ह्या इग्नोर केल्या गेल्या आणि 22,000 लोकांचा जीव गमावला गेला. खूपच भयानक आहे. म्हणजे फक्त पैसा, मला वाटतं काही पण म्हणजे कुठल्याही गोष्टी विकत घेता येऊ शकतात पैशाने असं लोकांना वाटतं. आणि जर तो साधारण सामान्य माणसांचा जीव असेल आणि ज्यांच्याकडे पैसा नाही अशा माणसांचा जीव असेल तर तो मला वाटतं तो फुकटात मिळतो असं काही लोकांना वाटतं. खूप अर्थात लहानपणापासून भोपाळ गॅस ट्रॅजेडीबद्दल ऐकले, त्यातले कॉम्प्लिकेशन्सबद्दल ऐकले, त्याचे वेगवेगळे परिणाम आपण आत्तापर्यंत बघतो आणि त्याच्याबद्दल वेगवेगळ्या पद्धतीने वाचतो. प्रॉब्लेम असा वाटतो ना की इतक्या वेगवेगळ्या पातळ्यांवर हे थांबवता आलं असतं आणि फक्त ग्रीड, कॉर्पोरेट पैसा आणि फक्त तात्पुरत्या लालसेपोटी एवढा मोठा लॉंग टर्म इम्पॅक्ट आपण आपल्या आयुष्यावर करून घेतलाय ज्याचं बहुतेक कोणालाच जाणीव नाहीये. सगळ्यात भयानक तर तो त्याचा मालक आहे, जो आला काय 6 तासात काय येतो, पळून काय जातो, पळून कसं जाऊ देतात लोक. इमॅजिन इथे 1 किंवा 2 खून केलेल्या माणसांनाही आपण इतक्या सिरियसली त्यांना अरेस्ट करणं, बेल न देणं, ह्या सगळ्या गोष्टी करतो. 22,000 लोकांचा इनडायरेक्टली ज्या माणसांनी जीव घेतलाय का तर फक्त पैशांपोटी, तो माणूस ब्राईब देऊन पण कसा सुटू शकतो? भोपाळहून दिल्ली आणि दिल्लीहून परदेशात जाणं हे कसं घडू शकतं? आणि मला सांग, या सगळ्यामध्ये सुद्धा म्हणजे नंतरच्या काही काळात सुद्धा त्या माणसाने काही खंत व्यक्त केली, माफी मागितली, असं काहीतरी झालं का? किंवा त्या भोपाळ्यासाठी काही करण्याचा प्रयत्न केला, असंही काही नाही झालं का? 470 मिलियन ही अमाऊंट वगळल्यास त्यांनी बाकी भोपाळला दुःख सोडून काहीही दिलं नाही. ना अपॉलॉजी, ना रिमोर्स, काहीही नाही. इनफॅक्ट हे तर किती रिडिक्युलस आहे की शेवटला जेव्हा सगळ्या सोव्हिएटची थिअरी आणि या सगळ्या थिअरीज जेव्हा संपल्या तेव्हा त्यांनी सांगितलं की वर्करनीच आमचा प्लांट साबोटाज करण्याचा प्रयत्न केला. हे किती रिडिक्युलस लेवलला खाली घुसला. आणि मला आय डोंट नो खूप ब्रॉड टर्म आहे का, पण मला ह्यात खूप मोठी रेसिझम पण दिसते.
अर्थात आहे की जर वाईट किंवा फर्स्ट वर्ल्ड कंट्रीज मधले तुम्ही नसाल तर तुमच्या जीवनाची किंमत ही कवडी मोल आहे. म्हणजे मी कम्प्युटर इन्स्टॉल करून बेसिक सेफ्टी रेग्युलेशन पाळण्यापेक्षा मी ह्या लोकांचा जीव गमावला तर मला ते जास्त प्रॉफिटेबल आहे, हा विचार करणं हेच किती डिस्गस्टिंग आहे. आणि इनफॅक्ट मग ठीक आहे, कॉर्पोरेट ग्रीड हा एक भयंकर गोष्ट आहेच, पण आपल्या प्रशासनातल्या ज्या अननेम्ड लोकांनी ह्याला साथ दिली, कारण ही घटना होण्याच्या अवघ्या 4 ते 5 महिन्याआधीच पोल्युशन कंट्रोल बोर्डाकडनं त्यांना सर्टिफिकेशन पण मिळालेलं. हे कसं शक्य आहे? नो आयडिया. ही इतकी व्हायलेशन्स चेकच केली गेली नव्हती. पब्लिक डोमेनमध्ये इतक्या बातम्या होत्या तरीही चेक केली गेली नव्हती. तू आता क्लासिझम म्हटलेस, मला वाटतं हा परत मुद्दा ना त्या पैशाशी येऊन जमा राहतो, की ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांच्याकडे सगळ्या सुखसोयी, त्या सेफ्टी मेजर्स आणि या सगळ्या गोष्टी करण्यासाठीचे प्रिव्हिलेज आहे. पण सेफ्टी हे अनफॉर्च्युनेटली प्रिव्हिलेज नाही आहे सामान्य माणसासाठी. एक्झॅक्टली. ज्यांच्याकडे म्हणजे आत्ता हे काय 84ची घटना आहे, आपण आत्ताही धारावीत गेलो आणि काही भागात गेलो भारतातल्या, जिथे ज्या पद्धतीचं पाणी येतं, ज्या पद्धतीत वर्कर्स काम करतात, बांधकाम चालू असतं, त्या ठिकाणी वर्कर्स काय काम करतात, कुठल्याही कन्स्ट्रक्शन साईट्सवर काय काम करतात, त्या सेफ्टी मेजर्स बघून अजूनही अंगावर काटा येतो. हो ना. हे सेफ्टी मेजर्स मला वाटतं हे फक्त दाखवण्यापुरते असतात आणि ते फक्त अशा लोकांसाठी असतात ज्यांचे जीव महत्वाचे असतात. आणि कोणाचे जीव महत्वाचे नसतात तर त्या साधारण सामान्य माणसांचे, आणि कारण त्यांच्याकडे पैसे नाहीत. तर हे इतकं सोसायटी रिफ्लेक्ट करणाऱ्या अशा काहीतरी घटना आहेत ना, त्या ज्यात अनाहूत साधारण सामान्य माणसांचा विनाकारण जीव जातो. मला वाटतं या सगळ्यात इतकी लेयर्ड गोष्ट आहे. म्हणजे जितकी मोठी चूक त्या युनियन कार्बाईडची आहे तितकीच मोठी मला वाटतं तिथल्या लोकांची पण आहे. लोकांची म्हणजे प्रशासनाची. अर्थात लोकांची यात काहीच चूक नाही. ते साधारण काम करायला गेले होते, नोकरी मागायला गेले होते, ते आजूबाजूला राहत होते, त्यांची काहीच चूक नाही येतात. पण तिथलं प्रशासन, जी कोणी लोक इन्व्हॉल्व्ड आहेत, मला वाटतं या सगळ्यांनी मिळून घेण्याचा हा ओनस आहे. आणि अल्टिमेटली नागरिक म्हणून अशा ठिकाणी तर आपलं काहीच राहत नाही. आणि पर्सनली मला ना ट्रॅजेडी या शब्दावर खूप जास्त आक्षेप आहे. कारण समहाऊ ट्रॅजेडी म्हटलं ना की आपल्याला ते एक पॅसिव्ह डोळ्यासमोर येतं. आपण जेव्हा उभार चित्रपटगृहाबद्दल बघितलं तेव्हाही आपण एंडला सगळ्यात चीड येणारी गोष्ट अशी होती की हे सगळं झाल्यावर ते जे अन्सेल ब्रदर्स होते, ज्यांचं ते थिएटर मालकीचं होतं, ज्यांनी परत काही पैशासाठी किंवा ग्रीड पायी व्हायलेशन्स केल्याने इतक्या लोकांचा जीव गमावला, त्याला पण उभार हाऊस ट्रॅजेडी म्हटलं तर ते थोडं पॅसिव्ह होतं. सो आय थिंक आत्ता आपल्यापुरतं तरी ह्याला भोपाळ गॅस ट्रॅजेडी न म्हणता आपण युनियन कार्बाईड मास मर्डर म्हटलं पाहिजे. ॲब्सोल्युटली. म्हणजे ज्या पद्धतीचा इनह्युमन बिहेवियर त्या कंपनीनं दाखवलं, नंतर कधीही त्याच्याबद्दल काही वाच्यता केली नाही आणि माणसं मेली आणि काहीतरी एक चिल्लर पैसे टाकले आणि ते निघून गेले, तर ते इट वॉज अ मास मर्डर. इट वॉज अ मास मर्डर. सो तुम्हाला काय वाटतं ह्याच्याबद्दल? नक्कीच ॲक्च्युली काही वाटण्यासारखं नाहीच. इट इज ॲब्सोल्युटली स्पीचलेस करण्यासारखी गोष्ट आहे. नागरिकशास्त्रामध्ये हाच प्रयत्न आहे की हे 22,000 लोकांचं जो बळी गेलेला आहे दॅट शुड नॉट गो अननोटिस, दॅट शुड नॉट गो अनपनिश्ड. कित्येक लोकांना ही घटना घडलेली माहितीसुद्धा नाही आहे. आपण फक्त हिस्ट्री टेक्स्टबुक्समध्ये ते. आणि मला हा नागरिकशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा यासाठी महत्वाचं वाटतं, कारण आपण बऱ्याच गोष्टी ना नागरिक म्हणून आपल्याला वाटतं हे माझं काम थोडी आहे की याने काय फरक पडणार आहे, की सिग्नल तोडला तर काय फरक पडणार आहे, एखादी गोष्ट अच्छा त्याने चोरी केली आणि मी पाहिले तर मी सांगितल्याने काय फरक पडणार आहे. आपण स्वतःला कायम त्या गोष्टींमधनं एलियनेट करत असतो आणि आपली काय जबाबदारी आहे यात हे म्हणत असतो. पण मला वाटतं हेच नागरिकशास्त्राच्या दृष्टीनं समजून घेणं महत्वाचं आहे की आपला सगळ्या या गोष्टींमधला एक काहीतरी महत्वाचा रोल आहे. आपण जर तो नाही पार पाडला तर कदाचित आपण त्या सिस्टीमवरती प्रेशर नाही आणू शकणार. जर कदाचित तिथल्या गावकऱ्यांना, तिथल्या गावातल्या, त्या शहरातल्या लोकांना याबद्दल थोडी जास्त सजगता असती, जर त्यांनी डिमांड केल्या असत्या गोष्टी की आमच्या जीवाला धोका आहे, तुम्ही आणखीन काहीतरी करा. म्हणजे एक कोणीतरी पत्रकार त्या न्यूजपेपरमध्ये लिहिण्याऐवजी जर तिथल्या लोकांनी सांगितलं असतं की नाही आम्हाला आमच्या सुरक्षिततेची काळजी आहे, तुम्ही काहीतरी करा, तर त्या कंपनीला कराव्या लागल्या असत्या गोष्टी किंवा कदाचित त्या डिस्कस तरी झाल्या असत्या.
तर मला वाटतं थोडं आपल्या एन्व्हायरमेंट सोबत, पर्यावरणासोबत आपण सजग राहणं आणि त्याबद्दल सतत बोलत राहणं, हे एक नागरिक म्हणूनचं जे काम आहे ते या गोष्टींमधनं आणखीन अब्झॉर्ब करायला पाहिजे, मला असं वाटतं. प्लस हे पण आहे की आपण ना खूप स्वतःबद्दलचा आणि तेवढ्या पुरताचा विचार करतो. म्हणजे तो जो सुपरवायझर होता कुरेशी, त्याच्यासाठी प्रॉबेबली इट वॉज एनी अदर डे. तो म्हणाले ठीक आहे ना, प्रॉब्लेम आहे ना, जाऊ दे आधी आपण चहा पिऊन येऊ. आणि जर तेव्हा त्यांनी फ्लॅग केलं असतं तर कदाचित ही सगळी कॅज्युअलिटी वाचली असती. म्हणजे जेव्हा तुम्ही एका सोसायटीमध्ये राहता, तुमची छोटीतली छोटी गोष्ट ही फक्त तुमची नाही आहे, तर ती त्या सगळ्या समाजाला किती मोठ्या पद्धतीने अफेक्ट करू शकते. तुमचं काम, तुमचं शिस्त, तुमचं विचार किंवा तुम्ही ज्या पद्धतीने तुमची कुठलीही ॲक्शन ही फक्त तुमची नसून ती कशी अख्ख्या सोसायटीला अफेक्ट करू शकते ह्याचं हे उदाहरण आहे. हो, आणि परत आपण मागे पण एका एपिसोडमध्ये बोललो होतो, ज्यांच्याकडे पैसे आहेत ते कुठल्याही गोष्टीतनं आपसूक बाहेर निघून जाऊ शकतात. असा एक जो भ्रम तयार होतो, मला वाटतं त्याला तडा देण्याची आपल्यासारख्याच लोकांनी गरज आहे. तर तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला नक्की कळवा. आणखीन कोणत्या अशा केसेस तुम्हाला डिस्कस करायला आवडतील नागरिकशास्त्रावरती या गुन्हेगार कोणवरती, तर तेही कळवा. आपण त्या अशा काही केसेसचा अभ्यास करून त्या चर्चेला आणण्याचा, त्या समजून घेण्याचा आणि त्यातला नागरिकशास्त्राचा अँगल काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.